लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाफेडनं बफर स्टॉक म्हणून खरेदी केलेला उन्हाळ कांदा परराज्यात पाठवताना गोलमाल केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली। उन्हाळ कांद्याऐवजी चक्क सुमार दर्जाचा लाल कांदा रेल्वे रेकद्वारे परराज्यात पाठवण्याचा प्रकार उघडकीस आल्याचा आरोप शेतकरी संघर्ष समितीचे किरण सानप आणि गोरख संत यांनी केलेला आहे। लासलगाव रेल्वे स्टेशन येथे गुरुवारी कांद्याची रेक लागलेली होती, ती पडताळण्यासाठी सानप आणि संत तेथे गेलेले असताना गोण्यांमध्ये पॅकिंग केलेला कांदा हा उन्हाळ कांदा नसून तो नुकताच बाजारात आलेला लाल कांदा असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलंय। नाफेडनं बफर स्टॉकमध्ये खरेदी केलेला उन्हाळ कांदा बाजारात जाताना तो लाल कांदा कसा झाला, हा चमत्कार कसा घडला असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे। नाफेड मार्फत खरेदी केलेला कांदा आज बाजारात उतरवण्याची ऑर्डर जेव्हा केंद्र सरकारनं नाफेडला दिल्या तेव्हा बाजारामध्ये म्हणजे दिल्लीच्या मार्केटमध्ये किंवा देशातल्या प्रमुख शहरांमध्ये जो कांदा येतोय तो उन्हाळ कांदा नसून लाल कांदा आहे। आता 5 लाख मेट्रिक टन हा उन्हाळ कांदा खरेदी करण्याचं लक्ष ठेवलं होतं आणि त्यातले साधारणतः 3 लाख मेट्रिक टनापर्यंत कांदा खरेदी केला होता असं कागदपत्री दाखवलं गेलं होतं। मग 3 लाख मेट्रिक टन किंवा 2.5 लाख मेट्रिक टन जो कांदा खरेदी केलाय नाफेडनं तो कांदा कुठे आहे असा आम्हाला प्रश्न पडतो। आज सरळ बाजारातून लाल कांदा विकत घेतला जातो आणि तो नाफेडचा कांदा म्हणून बाजारामध्ये विकला जातो। याचा अर्थ उन्हाळ्यामध्ये जो नाफेडनं कांदा खरेदी केला तो फक्त कागदपत्री खरेदी केलेला आहे, प्रत्यक्ष कांदा खरेदी केला नव्हता। तेव्हाही आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मार्फत सातत्यानं सांगत होतो की नाफेडची खरेदी ही कागदावरची खरेदी आहे, ती भूतासारखी खरेदी आहे। एक जण म्हणतो दिसला दुसरा म्हणतो कुठं आहे, म्हणजे शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम तत्कालीन काही राजकीय नेत्यांनी, त्या काळातल्या अधिकाऱ्यांनी आणि ह्या नाफेडच्या मार्फत ज्या काही संस्था उभ्या आहे यांनी केलेलं आहे। शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या नावावरती लूट करण्याची, हजारो कोटी रुपये बुडवण्याचे आणि केंद्र सरकारला चुना लावण्याचं काम या अधिकाऱ्यांनी केलंय। आज जो बाजारात येणारा कांदा हा लाल कांदा आहे, याचा अर्थ उन्हाळ कांदा त्या काळात खरेदी केला नव्हता, म्हणून हजारो कोटी रुपये जे शेतकऱ्यांच्या नावावरती ज्या लोकांनी लुटले, लुबाडलेत आणि शेतकऱ्यांच्या ताटामध्ये माती कालवली, त्या अधिकाऱ्यांवरती ज्या खरेदी करणाऱ्या संस्था आहेत त्यांच्या चौकशा होऊन, त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये ज्यांचे हात अडकले असे राजकीय नेते या सगळ्यांच्या चौकशा व्हायला पाहिजे आणि त्यांना कठोर शिक्षा होणं गरजेची आहे। आणि तशी मागणी आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं केंद्र सरकारला आणि नाफेडला करतो। केवळ येऊन चौकशा करायचा, फार्स करायचा आणि परत सगळं जिकडं तिकडं करायचं असं धोरण आता नाफेडनं राबवू नये किंवा केंद्र सरकारनं राबवू नये ही आमची अपेक्षा आहे। मी किरण सानप आणि माझे सहकारी गोरख संत काल लासलगाव रेल्वे स्टेशनवरून नाफेडचा कांदा बाजारात वितरित करण्यात येणार होता आणि त्यासाठी ती पडताळणी करण्यासाठी म्हणून आम्ही तिथे गेलो। आम्ही वारंवार आरोप केलाय की नाफेडने खरेदी केलेला 4.70 लाख मेट्रिक टन कांदा हा अस्तित्वात नाहीये, तो केवळ कागदोपत्री आहे। उन्हाळ कांदा खरेदी केलाय असं सांगून आता 6 महिन्यानंतर तो लाल कांदा कसा झाला, कारण त्या रेकमधनं, त्या ट्रेनमधनं सगळा कांदा नेला जातो, तो पूर्णपणे लाल कांदा आहे आणि तो अतिशय निकृष्ट दर्जाचा, सुमार दर्जाचा आहे। त्याची साईज सुद्धा 45 mm ची असायला पाहिजे, ती 15 ते 20 mm पेक्षा जास्त नाहीये। त्यात खास करून सडके आणि गोल्टीचेच कांदे आम्हाला मिळाले आणि आमचा वारंवार आरोप हाच राहिला आहे की नाफेडकडे तो बफर स्टॉक नाहीये आणि त्याच्यामुळे त्या वितरित केलेल्या पैशांचं काय, हा जो भ्रष्टाचार झालाय त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार आहात। आणि काल आम्ही ते सिद्ध केलं की नाफेडकडे उन्हाळ कांद्याचा जो बफर स्टॉक आहे तो नाहीच आहे आणि आम्ही तो काल लाल कांदा बाजारात पाठवला जातोय हे सिद्ध केलंय। त्यासाठी पडताळणी करण्यासाठी गेलो असता तिथल्या काही अधिकाऱ्यांनी आम्हाला, व्यापाऱ्यांनी अडवलं आणि रेल्वे पोलिसांनी आमच्यावर कारवाई करण्याचा बडगा दाखवला। गोरख संत यांना तिथे अटक केली होती आणि काही काळासाठी त्यांच्यावर केस दाखल करू असंही सांगितलं गेलं, पण आम्ही त्यातनं बाहेर आलो आणि आज हा व्हिडिओ तुमच्या समोर आणतोय। आम्हाला हे पाहणं गरजेचं आहे की केंद्र सरकार वारंवार सांगूनही याच्यावर कोणती कारवाई करत नाही, आता तरी याच्यावर काही कारवाई होते का? दरम्यान कांद्याचे वाढलेले भाव नियंत्रणात आणण्यासाठी बफर स्टॉक बाहेर काढण्याची वेळ आल्यावर प्रत्यक्षात उन्हाळ कांदा शिल्लक नसल्यानं अथवा खरेदीच केली नसल्यानं आता लाल कांद्याची खरेदी करून तो बाहेरच्या राज्यात पाठवला जातोय। याचा अर्थ बफर स्टॉक खरेदीच्या नावाखाली मोठा आर्थिक घोटाळा केला असल्याचा संशय अधिक गडद झालेला असून नाफेडच्या अधिकाऱ्यांनी याबाबत पारदर्शक पद्धतीने त्यांची बाजू मांडावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे।
दरम्यान सानप आणि संत यांनी लासलगाव रेल्वे स्टेशनवरील बोगीमध्ये कांद्याची पडताळणी सुरू करताना पुरावा म्हणून व्हिडिओ शूटिंग सुरू केलं असता त्यांना मज्जाव करण्यात आला. हा व्हिडिओ डिलीट करण्याचा दबावही तेथील यंत्रणेकडून आणला गेला. आम्ही तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता संत यांना तेथील आरपीएफ पोलिसांनी पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलं असा आरोपही सानप यांनी केलेला आहे. नाफेडनं बफर स्टॉक केलेला कांदा मुळातच उद्दिष्ट इतकं खरंच केला का? खरेदी केलेला उन्हाळ कांदा बाजारात जाताना लाल कांदा कसा झाला? 4.70 मेट्रिक टन कांदा खरेदी केल्याचं सांगितलं जात असताना प्रत्यक्षात 2 ते 2.5 लाख मेट्रिक टन कांदा वितरित केला गेला, तर उर्वरित खरेदी केलेला कांदा गेला कुठे असा प्रश्न उपस्थित केला जातोय. विधानसभा निवडणुकीत कांद्याचा प्रश्न लोकसभेप्रमाणे चर्चेत नव्हता, पण आता राज्यानं नवं सरकार स्थापन झाल्यापाठोपाठ कांद्याचा प्रश्न पुन्हा चर्चेत आल्यानं या प्रश्नी नवीन सरकारची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचं चित्र आहे. अझहर कादरी, नाशिक न्यूज, निफाड.